नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिका म्हणतात. हे व्रत अत्यंत लाभदायी असे आहे. विवाहित महिला सौभाग्यप्राप्तीसाठी, ऐश्वर्य आणि सुखसमृद्धीसाठी हे व्रत करतात. कुमारिका मुली भगवान शिवाच्या आशीर्वादाने त्यांना चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करतात. तर हरतालिकेचं व्रत हे गणेश चतुर्थीच्या आधीच्या दिवशी साजरी केली जाते. सगळ्याच स्त्रिया हे व्रत करू शकतात. त्यामध्ये कुमारिका, सौभाग्यवती स्त्रिया, विधवा स्त्रिया ह्या सर्व स्त्रिया हे व्रत करू शकतात. पण ज्या आजारी आहेत, ज्यांना आरोग्याविषयी तक्रारी आहेत किंवा ज्यांचं बाळ लहान आहे किंवा ज्या महिला गरोदर आहेत, अशा स्त्रियांना उपवास करणं शक्य असेल तरच करावा. नाहीतर हरतालिकेची कथा मनापासून ऐकली तरी चालेल. तुम्ही जर प्रवासात असाल तर पूजा करणं शक्य होत नसेल तर उपवास करावा. हे व्रत एकादशीप्रमाणे करतात. म्हणजेच दिवसभर उपवास करायचा, अन्नग्रहण नाही करू शकत, तिखट मीठ नाही खाऊ शकत. आपण एकादशीचं व्रत दुसऱ्या दिवशी सोडतो, तसंच हरतालिकेचंही व्रत दुसऱ्या दिवशी सोडू शकतो. तर हरतालिकेच्या व्रतादरम्यान आपण काय काय करावं? तर दिवसभर झोपू नका, कोणाचीही निंदा करू नका, सत्य बोला, कोणासाठीही अपशब्द वापरू नका, नखे किंवा केस कापू नका आणि भरपूर पाणी प्या. शक्य असेल तशी पूजा करा. व्रत मनापासून करणं गरजेचं असतं. उपवासा दिवशी काळे कपडे परिधान करू नका. शक्यतो काळे कपडे घालणं टाळा. तर आता इथे मी पूजा मांडलेली आहे, तुम्ही पाहतच असाल. पहिल्यांदा प्रथम मी शिवलिंग काढून घेतला. वाळूचा शिवलिंग काढतात हरतालिकेच्या पूजे दिवशी. त्यांच्यासमोर नंदी महाराज काढले, पार्वती आणि त्यांची सखी काढलेली आहे. गणेश स्थापना केली, त्यांना हळदी कुंकू वाहिला. शिवलिंगावरती मी बेल वाहिलेला आहे आणि धोत्र्याचं फूल आणि फळ वाहिलेलं आहे. खूप महत्त्वाचं आहे हे. जर असेल तुमच्याकडे तर व्हा, नसेल तर ठीक आहे. 16 प्रकारची फुलझाडे किंवा फळझाडे यांची 16 पाने घेतलेली आहेत. 7 घेतली तरी चालतील. माझ्याकडे होती म्हणून मी 16 पानं घेतलेली आहेत. गणपतीला, शिवलिंगाला, नंदी महाराज, पार्वती आणि त्यांच्या सखीला वस्त्रमाळ घातलेली आहे. महादेवांना पांढरं फूल आवडतं म्हणून पांढरं फूल वाहिलेलं आहे. मकेचं कणीस पूजेत लागतं, तर मी मकेचं कणीसही ठेवलेलं आहे. 5 फळंही ठेवतात. तुपाचा किंवा तेलाचा दिवा कोणताही लावला तरी चालेल. शक्यतो तर तुपाचाच लावा. तर अशा पद्धतीनं मी पूजा मांडलेली आहे. खूप प्रसन्न वाटत आहे पूजा मांडल्यावरती. तर हे बघा, आपण पूजेत काय घेतोय किंवा किती घेतोय त्यापेक्षा आपण किती मनापासून हे व्रत करतोय, किती श्रद्धेने करतोय ते महत्त्वाचं आहे. भगवान शिवाच्या आशीर्वादाने सर्वांना सुख समृद्धी लाभो हीच शिवचरणी प्रार्थना. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.